IT कंपनीचं चकचकीत ऑफिस, हातात लॅपटॉप आणि कॉर्पोरेट मीटिंगचा बहाणा. पण या पडद्याआड एक भयावह हनी ट्रॅप आणि धर्मांतराचा कट शिजत होता. जेव्हा इंजिनियरच्या वेशात 7 महिला अधिकारी ऑफिसमध्ये शिरल्या, तेव्हा कोणालाच संशय आला नाही. पण लॅपटॉपवर कोडिंग करण्याऐवजी या महिला अधिकाऱ्यांच्या नजरा नराधमांच्या प्रत्येक हालचालीवर होत्या. जसा या नराधमांनी आपला रंग दाखवायला सुरुवात केली, तसा या 7 रणरागिणींनी आपलं रौद्र अवतार धारण केला. एका क्षणात कीबोर्डवरून हात हटले आणि आरोपींच्या हातात पोलिसांच्या बेड्या पडल्या. नाशिकच्या इतिहासातील सर्वात थरारक स्पेशल ऑपरेशन, इंजिनियर बनून घुसलेल्या लेडी सिंगमनं धर्मांतराच्या या काळ्या साम्राज्याचा बुरखा कसा फाडला, त्याचा विशेष व्हिडिओ पाहूया. नमस्कार, मी प्राची शिरकर, प्रहार न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते. जेव्हा तक्रारी आल्या तेव्हा पोलिसांनी थेट छापा टाकला नाही, कारण शिकार मोठी होती आणि पुरावे भक्कम हवे होते. नाशिक पोलिसांनी रचलं स्पेशल ऑपरेशन. 7 वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी आपली ओळख लपवून साध्या वेशात सॉफ्टवेअर इंजिनियर बनून कंपनीत शिरल्या. मीटिंगच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांशी अश्लील चाळे केले जात होते. त्या महिला अधिकाऱ्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं की कसं करिअरच्या प्रगतीचा आमिष दाखवून तरुणींना विळख्यात घेतलं जात होतं. जसा पुरावा हाती लागला तसंच महिलांनी म्हटलं, आम्ही पोलीस आहोत. आणि एका क्षणात संपूर्ण कंपनीत सळसळणाऱ्या नराधमांच्या मुसक्या आवळल्या गेल्या. तपासाची चक्र फिरली आणि एक धक्कादायक वास्तव समोर आलं. हे रॅकेट फक्त लैंगिक शोषणापुरतं नव्हतं. तिथे तरुणींचं पद्धतशीरपणे ब्रेन वॉशिंग केलं जात होतं. टीम लीडर्स आधी प्रेमाचं नाटक करायचे, लग्नाचं आमिष दाखवायचे आणि मग सुरू व्हायचा धर्मांतराचा दबाव. विशिष्ट धर्माची संस्कृती स्वीकारण्यासाठी तरुणींवर मानसिक अत्याचार केले जात होते. केवळ महिलाच नाही तर एका तरुणालाही सक्तीने धर्मांतरित करण्याचा प्रयत्न झाला. 9 स्वतंत्र गुन्हे दाखल झाले असून 2 विवाहित महिलांनीही या नरकातून सुटका करून घेण्यासाठी पोलिसांकडे धाव घेतली आहे. हा कॉर्पोरेट क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा धार्मिक कट मानला जातोय. या संपूर्ण प्रकरणात सर्वात संतापजनक भूमिका होती ती कंपनीच्या महिला HR ऑफिसरची. ज्या महिलेवर इतर महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी होती, तिनेच नराधमांना साथ दिली. पीडित महिला जेव्हा तक्रार घेऊन जायच्या तेव्हा ही लेडी HR त्यांनाच गप्प करायची. पोलिसांनी या घरभेदी महिलेला पुण्यातून बेड्या ठोकल्या आहेत. आतापर्यंत 6 मुख्य आरोपी जेरबंद झाले आहेत. 40हून अधिक CCTV फुटेज आणि डिजिटल पुरावे पोलिसांनी जप्त केले असून या रॅकेटची पाळंमुळं किती खोलवर आहेत याचा तपास आता युद्ध पातळीवर सुरू आहे. नाशिक पोलिसांनी ज्या धाडसाने हे रॅकेट उद्ध्वस्त केलं त्याला तोड नाहीये. पण हा प्रश्न आता तुमच्या आमच्या लेकीबाळींच्या सुरक्षेचा आहे. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये काम करणं आता सुरक्षित राहिलंय का, हा सवाल आज विचारला जातोय. सावध रहा. जर तुमच्या आजूबाजूला असं काही घडत असेल तर गप्प बसू नका. नाशिकच्या या महिला अधिकाऱ्यांसारखाच कणा दाखवा आणि अशा नराधमांचा बुरखा फाडा. सत्य लपत नाही आणि पोलीस कुणाला सोडत नाही. नाशिकच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा प्रहार न्यूज लाईव्ह. धन्यवाद.